मी प्रतीक पाटील आज तुम्हाला बायनरी ट्री बद्दल थोडंसं शिकवणार आहे की बायनरी ट्री मधील जो डेटा आहे तो आपण कशा प्रकारे ऍक्सेस करू शकतो. तर ज्यावेळी आपण कोणतंही डेटा स्ट्रक्चर बघतो तर त्यावेळी त्याच्यामधून व्हॅल्यू ऍक्सेस करण्यासाठी काही मेथड्स असतात, जसं की ॲरे मध्ये आपण इंडेक्स ऍक्सेस करू शकतो. त्यानंतर जर लिंक लिस्ट बघितलं तर तुम्ही त्याला एका पाठोपाठ एक नेक्स्ट पॉइंटर थ्रू ट्रॅव्हर्स करून ऍक्सेस करू शकता. तसंच जर तुम्हाला बायनरी ट्री दिला असेल, आता बायनरी ट्री तर आधी आपण ट्री बघितलं. ट्री म्हणजे काय, जो एखादा हायरार्कियल स्ट्रक्चर मेंटेन करतो. जसं की आपण फाईल एक्सप्लोरर जर बघितलं आपण, तर त्याच्यामध्ये कसं असतं की एक फोल्डर असतो, त्याच्यामध्ये मल्टिपल फाईल्स असतात किंवा असं फोल्डर्स असू शकतात. असं ते एक ट्री बनत जातं आतमध्ये. तर ज्यावेळी आपण एक बायनरी ट्री म्हणजे काय, तर असा ट्री ज्याच्या प्रत्येक नोडसाठी मॅक्सिमम 2च चिल्ड्रन्स असतील. 2 चिल्ड्रन म्हणजे कसं की आता ह्या एक्झाम्पल मध्ये एक आहे, तर एकचे 2च चिल्ड्रन्स आहेत. एक आहे 2 आणि 3. तर त्याचा जो लेफ्टला असेल त्याला आपण लेफ्ट चाइल्ड म्हणतो आणि त्याच्या जो राईटला असेल त्याला आपण राईट चाइल्ड म्हणतो. ठीक आहे. तर आता जर आपण बघितलं तर तुम्ही असं असं कन्फ्युजन होऊ शकतं की 2ला परत 2 चाइल्ड आहेत, तर तो बायनरी ट्री कसा. तर जसं की मी सांगितलं की प्रत्येक नोडचे मॅक्सिमम 2 चिल्ड्रन असतील. तर हे जे 2 चिल्ड्रन आहे हे 2चे आहेत, ना की 1चे. त्यामुळे हा व्हॅलिड बायनरी ट्री आहे. तसंच हे एक्झाम्पल बघितलं तर सेम, हा पण व्हॅलिड बायनरी ट्री आहे. आता ज्यावेळी आपण एखादा ट्री ऍक्सेस करतो त्याच्यासाठी 3 मेथड्स आहेत: इन ऑर्डर, प्री ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर. तर हे 3 ट्रॅव्हर्सलच्या मेथड्स आहेत. तर ह्या ट्रॅव्हर्सलच्या मेथड तुम्हाला काय सांगतात, तर तुम्ही रूट नोड जो असेल, रूट नोड म्हणजे असा नोड की जो बेसला आहे. आता ह्या एक्झाम्पल मध्ये बघितलं तर हा 1 मेन रूट नोड आहे, त्याचे चाइल्ड्स हे 2 आहेत. ज्यावेळी आपण 2ला येईल त्यावेळी हा 2 त्याचा रूट नोड बनेल आणि हे 2 त्याचे चाइल्ड्स असतील. तसंच जर 3ला आलं तर तो रूट नोड असेल. आता त्याला चाइल्ड नाही येत, त्यामुळे ते बेसिकली नल असतील. नल आपण कन्सिडर करू त्यासाठी. तर ह्यामध्ये रूट हा रूट कधी ट्रॅव्हर्स होणार, व्हेन टू विजिट रूट, तर हे डिसाइड करतं की आपली ट्रॅव्हर्सल मेथड कोणती आहे. जर आपण रूट जर आधी जर विजिट केला, कशाच्या, जर त्याच्या चाइल्ड्सच्या आधी जर रूट विजिट केला तर ते असतं प्री ऑर्डर ट्रॅव्हर्सल. जर रूट आपण चाइल्ड्सच्या नंतर विजिट केला तर ते असतं पोस्ट ऑर्डर. आणि जर तुम्ही आधी लेफ्ट ट्रॅव्हर्स केला, नंतर रूट विजिट केला आणि परत राईटला गेला तर ते असतं इन ऑर्डर ट्रॅव्हर्सल. म्हणजे बेसिकली त्याच्या नावामध्येच आहे की रूट जर आधी ट्रॅव्हर्स केला तर ते प्री ऑर्डर, जर नंतर केला तर पोस्ट ऑर्डर आणि दोन्हीच्या मध्ये केला तर इन ऑर्डर. आता नेक्स्ट हॅक असा आहे की ज्यावेळी तुम्ही कोणता पण ट्रॅव्हर्सल यूज करता त्यावेळी तुम्हाला लेफ्ट नोड हा राईट नोडच्या आधी विजिट करायचा आहे प्रत्येक वेळेस. जर तुम्ही इन ऑर्डर बघितलं तर ह्याच्यामध्ये इथं जसं की मी लिहिलंय आहे की आधी लेफ्टला जाईल, परत रूट, परत राईट. सेम प्री ऑर्डर. सो प्री ऑर्डर आधी रूट, जसं बोललं की रूट कधी ट्रॅव्हर्स करतो, पण त्यानंतर लेफ्ट आणि राईट. सो ह्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर लेफ्ट हा राईटच्या आधी ट्रॅव्हर्स होतो. सेम पोस्ट ऑर्डर मध्ये राहील. पोस्ट ऑर्डर मध्ये कसं राहील, तर पोस्ट ऑर्डर मध्ये तुम्ही पहिला लेफ्ट विजिट कराल, परत राईट विजिट कराल आणि परत रूट. सो सेम, फक्त आधी लेफ्ट विजिट करायचं आहे राईटच्या जेवढा काही ट्रॅव्हर्सल मेथड्स आहेत त्यामध्ये. त्यानंतर जर आता हे आपण एक्झाम्पल बघितलं आणि आपण सध्याला पहिला इन ऑर्डर ट्रॅव्हर्सल करून पाहूया या ठिकाणी. तर पहिली स्टेप काय आहे, हा तुम्हाला रूट दिला, आपण इन ऑर्डर ट्रॅव्हर्सल ज्यावेळी करणार आहे त्यावेळी असं आहे की तुम्ही आधी 1ला आला, 1 हा तुम्हाला दिला असेल ऍज अ रूट नोड. त्यानंतर हा जो ट्री आहे 1चा त्याच्या लेफ्टला जाणार तुम्ही आधी, जसं की सांगितलं की आधी लेफ्टला जाणार. त्यानंतर लेफ्टला आल्यानंतर ना तो एक सब ट्री असेल, परत त्याचा लेफ्ट जर असेल तर त्याच्या लेफ्टला जाणार तुम्ही. तर त्याचा लेफ्ट आता आहे 4, आता 4ला आला, 4चा सब ट्री, त्याचा लेफ्ट नाहीये म्हणजे नल आहे त्या केसमध्ये. त्यामुळे तुमचा हा 4 जो आहे, जो त्याचा लेफ्टला गेला तुम्ही, लेफ्ट नल असेल. त्यानंतर 4ला, त्यानंतर रूट आहे ना, लेफ्ट रूट, तर तुम्ही काय कराल, पहिल्यांदा 4 हा प्रिंट होईल, कारण तुम्हाला रूट हा लिस्टमध्ये म्हणजे ते ऑर्डर आन्सर करायचे ना, त्यामुळे तो 4 जो आहे तो आन्सर मध्ये ऍड होईल. त्यानंतर काय होईल, 4च्या राईटला जाईल.
तो नल आहे. नल आहे म्हणजे एक्झिस्ट करत नाही, त्यामुळे तिकडे जाण्यात काय अर्थ नाही. त्यानंतर ज्यावेळी आपण 4 झाला, ह्या ट्रीचा लेफ्ट पार्ट ट्रॅव्हर्स झाला, त्यानंतर नेक्स्ट काय आहे की त्याचा रूट ट्रॅव्हर्स करायचा. तर रूट ज्यावेळी ट्रॅव्हर्स करणार आहे त्यावेळी तो रूट आपण आन्सरमध्ये ऍड करू. त्यानंतर हा ज्यावेळी टू आन्सर मध्ये येईल, आता हा ट्रीचा लेफ्ट पार्ट झाला, रूट ट्रॅव्हर्स झाला, आता त्याच्या राईटला जाऊ आपण. आता राईटला गेल्यानंतर हा 5 असेल, तर 5चा लेफ्ट आणि राईट जसं की नल आहे, त्यामुळे त्याच्या पुढे प्रोसेसिंगच नाही होणार, त्यामुळे 5 डायरेक्टली ऍड होईल. आता हा जो 1 आहे त्याचा लेफ्ट पार्ट ट्रॅव्हर्स झाला, त्यानंतर ना त्याचा 1 हा रूट असेल, त्यामुळं तो 1 आपण ट्रॅव्हर्स करू. ठीक आहे, आता 1 ट्रॅव्हर्स झाला. 1 ट्रॅव्हर्स झाल्यानंतर ना आता ह्याचा लेफ्ट ट्री झाला, रूट झाला, आता राईट ट्रॅव्हर्स करायचंय. तर राईटला ज्यावेळी येऊ आपण त्यावेळी ह्याचे लेफ्ट आणि राईट दोन्ही नल आहेत, त्यामुळे ट्रॅव्हर्स करण्यात अर्थ नाही आणि डायरेक्ट आपण 3 प्रिंट करू. तर हे असं ह्या पद्धतीने आपण इन ऑर्डर ट्रॅव्हर्सल फाइंड आउट करू शकतो एखाद्या बायनरी ट्रीचं. तेच जर आपण एखादं जर कॉम्प्लेक्स जर एक्झाम्पल घेतलं जसं की हे आहे या केसमध्ये, तर ह्याचं जर इन ऑर्डर ट्रॅव्हर्सल जर आपण काढलं तर ते कसं असतं की आता रूट आला, रूट आल्यानंतर जसं की सांगितलं की पहिली स्टेप आहे लेफ्टला जायचं त्याच्या सबट्रीच्या. तर लेफ्टला आलो, हा लेफ्ट सबट्री असेल. ह्या लेफ्ट सबट्री मध्ये आल्यानंतर नंतर ह्या लेफ्ट सबट्री आहे त्याच्या लेफ्ट मध्ये चेक करू की कोणती आहे का, तर 3 आहे. तर 3 असल्यामुळे काय होईल, तर पहिल्यांदा 3चा दोन्ही नल आहे, त्यामुळे त्याच्या चाइल्डला तर आपण जाणार नाही, त्यामुळे 3 प्रिंट होईल. आता ह्याचा लेफ्ट ट्री ट्रॅव्हर्स झाला, नेक्स्ट स्टेप काय आहे रूट, तर रूट ट्रॅव्हर्स करायचं. तर रूट साठी डायरेक्ट आपण प्रिंट करू. त्यानंतर त्याचा राईट पार्ट राहिलेला, आता जसं की मगाशी सांगितलं की ह्याचा लेफ्ट नल आहे, राईट नल आहे, तर ह्याचा लेफ्टला नलला गेलं तरी आपण काय प्रिंट करणार नाहीये, त्यामुळे आधी लेफ्ट ट्रॅव्हर्स झाला. आता राईट काय आहे 4, सॉरी रूट काय आहे 4, तर रूट प्रिंट होईल आणि त्याचा राईट नल आहे, त्यामुळे तिकडे काय जाणार नाही ते. त्यामुळे आता हा लेफ्ट सबट्री ट्रॅव्हर्स झालेला आहे. आता त्यानंतरची प्रोसेस आहे की ह्याचा रूट प्रोसेस करायचं. तर 1 आला, तो रूट प्रोसेस केला आपण, त्यानंतर लेफ्ट झाला, रूट झाला. आता नेक्स्ट स्टेप काय, राईट प्रोसेस करायचं. आता हा 5 आला, 5 आल्यानंतर ना आपण इथं चेक केलं की ह्याचा लेफ्टला गेलो, ह्याचा लेफ्ट नल असल्यामुळे इकडे काय प्रोसेसिंग होणारच नाही, त्यामुळे लेफ्ट झाला पार्ट, लेफ्ट प्रोसेस झाला, तर रूट असेल, तर रूट कोणता होता 5, तो आपल्या आन्सरमध्ये ऍड होईल. त्यानंतर लेफ्ट झाला, रूट झाला, आता त्याचा राईटला आलो, राईटला आल्यानंतर आता इथे किती होता 6 होता. आता हा 6चा सबट्री आहे, तर ह्याचा परत प्रोसेसिंग करावं लागेल आपल्याला. तर हा 6चा लेफ्ट काय आहे, तर 7ला आलो आपण. आता 7चा लेफ्ट आणि राईट नाहीये, त्यामुळे डायरेक्टली 7च प्रिंट होईल, कारण जर आपण आपल्या अल्गोरिदम नुसार बघितलं तर लेफ्टला नल जाईल, परत तो रूट प्रिंट करेल, राईटला नल जाईल. ठीक आहे, आता ह्याचा लेफ्ट ट्री ट्रॅव्हर्स झालेला आहे. आता नेक्स्ट स्टेप काय आहे की तुमचा रूट प्रोसेस करायचं. तर रूट प्रोसेस करताना किती असेल 6. आता ह्याच्या राईटला जाण्यात अर्थ नाही, कारण तो ऑलरेडी प्रोसेस झाला. तर अशा पद्धतीने आपण ह्याचं इन ऑर्डर ट्रॅव्हर्सल काढू शकतो. तर हे तुमचं इन ऑर्डर ट्रॅव्हर्सल असेल. तर जर समजा तुम्ही जर प्री ऑर्डर जर बघितलं तर प्री ऑर्डरचं सेमच राहील, फक्त त्याची जी ट्रॅव्हर्स करण्याची प्रोसेस आहे ना ती वेगळी असेल. तर आता प्री ऑर्डरला जर आपण गेलो समजा, तर पहिलं काय आहे की रूट. तर सगळ्यात पहिली स्टेप आहे, ज्यावेळी तुम्ही कोणत्याही रूटला जाल त्यावेळी तो तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये ऍड करणार आहे. आता मगाशी सारखंच पहिले काय स्टेप आहे, रूट आला, आता पहिली स्टेप आहे रूट प्रिंट करणं. तर तुम्ही काय कराल, पहिला रूट प्रिंट करणार. ठीक आहे, रूट आला, त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय लेफ्ट, तर ह्याच्या लेफ्ट सबट्री मध्ये जाणार. लेफ्ट सबट्री मध्ये आल्यानंतर त्याचा रूट प्रिंट होईल, जो काय असेल 2. ठीक आहे, 2 प्रिंट झाला. त्यानंतर 2 प्रिंट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे त्याच्या लेफ्ट सबट्री मध्ये जायची, जी काय असेल 4. 4 आणि लेफ्ट आणि राईट नल आहे. आता फर्स्ट स्टेप काय आहे की तुम्हाला रूट प्रिंट करायचं आहे, तर 4 प्रिंट केला. ठीक आहे, 4 प्रिंट केल्यानंतर ना नेक्स्ट स्टेप असेल की त्याच्या लेफ्टला जायचं. आता नल आहे त्यामुळे तिकडे ते जाणारच नाही, इकडे नल आहे म्हणजे थोडक्यात तिकडे जाईल ते, पण तिकडे प्रिंट नाही करणार काय ते. त्यानंतर हा 2 आला, ह्या 2चा लेफ्ट पार्ट ट्रॅव्हर्स झाला. आता 2 रूट झाला, लेफ्ट झाला. आता नेक्स्ट स्टेप आहे राईट. तर राईटला गेल्यानंतर तो राईटचा नोड कोणता होता, तर 5. तर 1 मिनिट. तर जर प्री ऑर्डर जर बघितलं आपण, तर आतापर्यंत आपण एवढं ट्रॅव्हर्स केलं होतं की 1 असेल, 2 असेल, त्यानंतर 4 असेल, त्यानंतर आता आपण 5 साठी आलेलो, तर 5 प्रिंट होईल.
ज्यावेळी 5 प्रिंट होईल त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय होईल की 5चा लेफ्ट आणि राईट नल आहे, त्यामुळे तिकडे जाणार नाही. आता रूट प्रोसेस झाला, लेफ्ट प्रोसेस झाला, नेक्स्ट असेल राईट. आता राईटला गेल्यानंतर सेम, तो तिकडे एकच नोड आहे 3 राहिलेला, त्यामुळे तो 3 प्रिंट होईल. तर ह्या पद्धतीने हे आपल्याला ट्रॅव्हर्सल ऑर्डर भेटली ट्रीची, प्री ऑर्डरची. जर सेम आपण खाली एक्झाम्पल जर चेक केलं तर प्री ऑर्डर त्याचा कसा येईल, तर प्री ऑर्डर जो असेल तो बेसिकली असा असेल की पहिली स्टेप काय आहे, जसं की इथं लिहिलंय मी रूट, लेफ्ट आणि राईट. तर पहिला तो जाईल रूटला, रूट प्रिंट करेल. तर आता तुमचा रूट किती आहे, 1 आहे, तर 1 प्रिंट होईल. त्यानंतर तो काय करेल, त्याच्या लेफ्ट सब ट्री मध्ये जाईल. लेफ्ट सब ट्री मध्ये गेल्यानंतर जो काय रूट असेल तो प्रिंट होईल. रूट काय आहे 2. त्याच्यानंतर सेम त्याच्या लेफ्ट सब ट्रीला गेला तो, तर त्याचा आन्सर, त्याचा रूट, लेफ्ट सब ट्रीचा रूट आहे 3. त्याचा लेफ्ट आणि राईट कन्सिडर नाही, म्हणजे नाही लेफ्ट आणि राईट चाइल्ड. त्यामुळे आता रूट प्रोसेस झाला, लेफ्ट प्रोसेस झाला, त्यानंतर स्टेप काय होती राईट. तर राईटला आल्यानंतर तो 4 असेल, तो 4 प्रिंट करेल. ठीक आहे, आता याचा लेफ्ट सब ट्री ट्रॅव्हर्स झालेला आहे, हा रूट ट्रॅव्हर्स झालेला आहे. नेक्स्ट स्टेप काय आहे की तुमचा राईट सब ट्री. तर राईट सब ट्री मध्ये आल्यानंतर पहिला रूट नोड आहे हा 5, तर पहिला 5 प्रिंट करेल. त्यानंतर त्याच्या लेफ्टला जाईल, त्याच्या लेफ्टला गेल्यानंतर त्याचा लेफ्ट एम्प्टी आहे, त्याचा लेफ्ट एम्प्टी असल्यामुळे आता रूट झाला, लेफ्ट झाला, आता तो कुठे जाईल, राईटला जाईल. बरोबर, राईटला गेल्यानंतर आता हा एक ट्री भेटला तुम्हाला. ह्या ट्री मध्ये तुम्ही ज्यावेळी येशील त्यावेळी इथे तुम्हाला 6 आहे, हा 6 रूट आहे, तर 6 प्रिंट होईल. 6 प्रिंट झाल्यानंतर त्याच्या लेफ्ट सब ट्रीला गेलो आपण. लेफ्ट सब ट्री मध्ये गेल्यानंतर सेम पहिला रूट प्रिंट होईल. रूट प्रिंट झाला, त्याच्या लेफ्टला काही नाही, राईटला काही नाही. तर रूट प्रोसेस झाला, लेफ्ट प्रोसेस झाला आणि लास्ट असेल राईट. तर राईटला नल असल्यामुळे काय होणार नाही. तर हे तुम्हाला त्याचा प्री ऑर्डर ट्रॅव्हर्सल भेटला. तर या पद्धतीने आपण प्री ऑर्डर आणि इन ऑर्डर ट्रॅव्हर्सल करतो. तर पोस्ट ऑर्डर पण करू शकतो. जर त्याचा तुम्ही अल्गोरिदम जर बघितला ना, तर सेम आहे. अल्गोरिदम कसं आहे की जे तुम्ही प्रोसेस करताय तोच अल्गोरिदम आहे. तर ज्यावेळी हे इन ऑर्डरचं फंक्शन असेल, तुम्हाला एक रूट भेटला असेल. आता ज्यावेळी नल असेल, जसं की ह्या केसमध्ये होतं, ज्याचे लेफ्ट अँड राईट नल होते, तर त्या केसमध्ये तुम्हाला काही करायची गरजच नाही, त्यामुळे तुम्ही तिथून रिटर्न कराल. त्यानंतर तुम्ही, जसं की मी सांगितलं की तुम्ही त्याच्या लेफ्ट सब ट्रीला इन ऑर्डर प्रोसेस परत लावताय ना त्याच्या सब ट्रीला, तर त्यामुळे तुम्ही इन ऑर्डर करणार आणि लेफ्ट सब ट्रीला जाणार. ठीक आहे, परत जोपर्यंत ते असं इन ऑर्डर करत जातंय, म्हणजे ह्या ट्रीला ते इन ऑर्डर ट्रॅव्हर्सल करेल, परत ह्या रूटला ते इन ऑर्डर करेल, ह्या रूटला इन ऑर्डर करेल. ज्यावेळी ह्याचा लेफ्ट तुम्हाला नल भेटेल त्यावेळी ते काय करेल की तिथून रिटर्न करेल, म्हणजे 4ला येईल. आता 4ला आल्यानंतर ते 4 प्रिंट करेल आणि 4 प्रिंट केल्यानंतर त्याच्या तो राईटला जाईल. समजते कसं होतंय, मग राईट नल येईल. त्यानंतर हा नोड प्रोसेस झालाय, त्यानंतर तो 2ला येईल. 2ला आल्यानंतर ऑलरेडी त्याचा लेफ्ट झाला होता, त्याचा 2 आला. 2 आला म्हणजे रूट, तो रूट ऍड होईल. सेम राईट, म्हणजे जे करतोय म्हणजे लेफ्ट रूट राईट. लेफ्टला ट्रॅव्हर्सल, आन्सर मध्ये रूट ऍड आणि राईटला इन ऑर्डर ट्रॅव्हर्सल. सेम प्री ऑर्डरचा असेल. तर प्री ऑर्डर मध्ये फक्त इथं एक मिस्टेक आहे की तुमचा जो प्री ऑर्डर मध्ये तुम्हाला रूट जो नोड आहे ना तो पहिल्यांदा ऍड करायचा आहे, म्हणजे रूट ऍड होईल, लेफ्टला जाईल आणि राईटला जाईल. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो की इंटरनली हे कसं वर्क करतं, त्या थ्रू तुम्हाला अजून जास्त ते क्लिअर होऊन जाईल टॉपिक. की जसं की हे रिकर्शन आहे ना, रिकर्शन मध्ये कसं असतं की एक रिकर्शन स्टॅक मेंटेन केलेला असतो, जो काय करतो की तुमचा करंट जो डेटा आहे तो स्टॅक वरती पुश करतो आणि नेक्स्ट कॉल साठी जातो. तर ज्यावेळी रूट येईल 1, त्यावेळी तो काय करेल, 1 नल नाहीये, 1 नल नसल्यामुळे तो त्याच्या लेफ्टला जाईल. आता लेफ्टला जाताना तो काय करेल, स्वतः जो रूट होता 1 तो स्टॅक वरती पुश करेल. आता स्टॅक म्हणजे कसं असतं की जो लास्टला पुश होईल तो पहिल्यांदा पॉप होईल, असं असतं, म्हणजे लास्टला येईल तो पहिल्यांदा बाहेर येईल. तर आता तो इथून रूट डॉट लेफ्टला गेला, आता रूट तुमचा 2 आला, 2 नल आहे का, नाही येणार. त्यानंतर त्याच्या लेफ्टला जाईल, तो लेफ्टला जाताना तो काय करेल, 2 हा स्टॅक वरती पुश होईल आणि त्याच्या राईटला जाईल. आता रूट कोणता झाला, 4 झाला, 4 रूट झाला. आता ह्याचा अर्थ इथं रूट नल आहे का, नाही. परत तो त्याच्या लेफ्टला जाईल, लेफ्टला जाताना फक्त तो काय करेल, हा जो 4 होता तो स्टॅक वरती पुश करेल, स्टॅक वरती 4 पुश झाल्यानंतर तो त्याच्या लेफ्टला चाललाय. आता लेफ्टला नल आहे, त्यामुळे आता तुमचा रूट नल येईल आणि तिथून डेटा रिटर्न होईल. तर रिटर्न झाल्यानंतर ना तुमचा आता स्टॅकचा जो टॉप आहे तो तुमचा बाहेर येईल. याचा अर्थ जो तुमचा 4 आहे तो आता तुमचा रूट नोड असेल.
आता ह्या स्टेपला तुमचा 4 रूट नोड आहे, ह्या स्टेपला ह्यावाल्या स्टेपला. तर तुमचा 4 रूट नोड आहे, त्यानंतर तो तुमचा लिस्टमध्ये ऍड होईल. ठीक आहे, लिस्टमध्ये ऍड झाला तो नोड. लिस्टमध्ये ऍड झाल्यानंतर ना, म्हणजे ह्या आन्सरमध्ये 4 झाला आणि 4चा राईटला गेलो. आता 4चा राईटला आल्यानंतर ना, 4चा राईट काय आहे, 4चा राईट नल आहे, त्यामुळे तिथून ते सिम्पली रिटर्न होईल. आता हा तुमचा 4, ह्या 4च्या साठी स्टेप संपली. आता ज्यावेळी इथून तुमचा कॉल रिटर्न होईल त्यावेळी तुमच्या स्टॅकच्या टॉपवरती हा 2 असेल. आता 2 आल्यानंतर ना ते काय करेल, तर नेक्स्ट स्टेप असेल की तो ह्या 2ला हे करेल, 2ला परत ना पॉप म्हणजे 2 बाहेर येईल. आता 2 तुमचा बाहेर आला. ज्यावेळी 2 बाहेर आला त्यावेळी 2चा हा 2 ही स्टेप आहे ना, तर ह्या स्टेपमध्ये तो आन्सरमध्ये ऍड करेल आणि तो त्याच्या राईटला जाईल. राईटला गेल्यानंतर त्याचा राईट हा 5 आहे. तर आता ज्यावेळी इन ऑर्डर प्रोसेसिंग ज्यावेळी होईल त्यावेळी तुमचा हा 2 जो आहे ना, हा 2 स्टॅकवरती पुश होईल. 2 परत स्टॅकवरती पुश झाला. 2 स्टॅकवरती पुश झाल्यानंतर ना त्याचा राईटला गेला. तो राईट कोणता आहे आता, तर 5 आहे. ज्यावेळी राईट येईल त्यावेळी रूट नल आहे का, नाहीये, त्यामुळे 5ला आला. 5ला आल्यानंतर तो परत इथं इन ऑर्डर लेफ्ट आहे ना, तर तो काय करेल, 5 हा स्टॅकवरती पुश करेल आणि तो जाईल त्याच्या लेफ्टला. आता त्याचा लेफ्ट नल आहे त्यामुळे तिथून ते रिटर्न होईल. रिटर्न झाल्यानंतर ना तुमचा हा जो 5 टॉप वरती होता तो तुमचा 5 बाहेर आला. ठीक आहे, 5 बाहेर आल्यानंतर तो 5 तुमचा आन्सरमध्ये ऍड झाला. इथं आन्सरमध्ये ऍड झाल्यानंतर ना परत नेक्स्ट स्टेप अशी आहे की तो तुमचा 5 जो आहे ना, तो 5 परत स्टॅकवरती जाईल. स्टॅकवरती का जाईल, कारण तुम्ही परत त्याच्या राईटला कॉल करताय ना, तर तो नलच असेल, त्यामुळे तिथून तर बेसिकली डायरेक्टली रिटर्न होईल आणि हा 5 जो आहे हा 5 पॉप होईल आणि त्याच्यासाठी बेसिकली तुम्हाला काही प्रोसेस करावी नाही लागणार कारण त्याचा राईट नल होता. त्यानंतर ज्यावेळी तुम्ही 2ला येशील, 2ला आल्यानंतर ना हा जसं की म्हटलं की आता ह्याचा 2चा राईट प्रोसेस झाला, लेफ्ट हे स्टेप झाले 2 साठी, ही स्टेप झाले, त्यामुळे 2 त्यामुळे डायरेक्ट स्टॅक मधून बाहेर जाईल, म्हणजे 2 बाहेर आला. 2ला काय प्रोसेस करायची गरज नाही. आता 1ला ज्यावेळी येईल त्यावेळी ऑलरेडी हा जो 1 असेल तो 1 बाहेर येईल. 1 बाहेर आल्यानंतर 1 इथे राहिला. 1 इथे राहिल्यानंतर 1चा लेफ्ट पार्ट ऑलरेडी इथं प्रोसेस झालाय. त्यानंतर तुमचा 1 असेल तो आन्सरमध्ये ऍड होईल जसं की इथं झालाय. त्यानंतर जो 1 आहे तो परत स्टॅकवरती, इथं आता मी आधी पॉप केला होता, त्यानंतर तो पॉप केल्यानंतर ना तो परत 1 स्टॅकवरती पुश होईल. पुश झाला म्हणजे अर्थ की कारण त्याचा राईटला कॉल चाललाय ना, तर 3ला कॉल गेलाय. तर ज्यावेळी 3ला कॉल येईल त्यावेळी तो 3च्या लेफ्टला जाईल. 3 पुश होईल स्टॅकवरती. 3 पुश झाला, त्याच्या लेफ्टला गेला, नल आला, रिटर्न झाला. त्यानंतर 3 पॉप झाला. 3 पॉप झाल्यानंतर ना 3 म्हणजे टॉपला असेल ना त्यावेळेस, तर 3 त्यावेळी रूटची व्हॅल्यू बेसिकली 3 असेल, म्हणजे तर 3 प्रिंट होईल. 3 प्रिंट झाल्यानंतर सेम परत 3 पुश झाला. पुश का झाला, तर त्याच्या राईटला चाललोय ना, तर तो करंट रूटला रिमेंबर करतोय. तर करंट रूट 3 होता. राईटला गेल्यानंतर परत नल आला. तिथून तो बेसिकली तिथून ज्यावेळी तो नल येईल त्यावेळी तिकडे काय प्रोसेसिंग, इथूनच रिटर्न होईल ते, त्यामुळे तिकडे काय प्रोसेसिंग होणारच नाही. त्यानंतर 3 ज्यावेळी तुमचा परत ज्यावेळी तुम्ही करंट प्रोसेसिंगला ज्यावेळी येताय त्यावेळी तुमचा स्टॅकचा टॉप सध्याला 3 असेल ना, तर 3 ज्यावेळी तुमचा टॉप असेल त्यावेळी काय होईल, 3 टॉप असेल तर आता 3चा हे सगळं प्रोसेसिंग झालंय 3चं ऑलरेडी, कारण इथं ऍड केलं होतं आपण, 3च्या राईटला गेलतो, त्यामुळं हा 3 डायरेक्ट रिमूव्ह होईल, म्हणजे त्या 3च्या ह्याचं प्रोसेसिंग कम्प्लीट झालंय. त्यानंतर लास्ट जो असेल तो 1, तर लास्ट फंक्शन कॉलमध्ये 1 काय होईल, तर हा 1 डायरेक्टली पॉप आउट होईल. तर 1 डायरेक्टली बाहेर येईल. 1 आल्यानंतर 1चा ही प्रोसेस झाली, म्हणजे ह्या स्टेपला होतं पण राईटला. त्यानंतर कुठं जायला त्याला म्हणजे झालाय कोड आपला रिकर्शनचा रन, त्यामुळे ते 1 डायरेक्टली रिकर्शन वरून निघून जाईल. तर असं इन ऑर्डर ट्रॅव्हल्स होईल. सेम प्री ऑर्डर साठी इंटरनली हे असं वर्क करतं स्टॅक थ्रू. बाकी तुम्हाला जर तुम्ही नॉर्मली काढायचं असेल तर मी आधी प्रोसेस सांगितलेली त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. तर जर तुम्ही हे जर इथं लीड कोडचा क्वेश्चन आहे इन ऑर्डरचा, तर जर आपण हे सॉल्व्ह केलं, सध्याला आता मी जावा यूज करतोय, हे डिपेंड करतं की तुम्ही कोणती यूज करणार आहे. तर हे एक लिस्ट आहे जी काय करते, तर आन्सर स्टोअर करते माझं.
तर आता मी जसं सेम कोड लिहिला तोच कोड लिहिणार आहे रूट, आणि जी लिस्ट असेल ती रिटर्न करू आपण. तर जसं की मी कोड लिहिला, मी डायरेक्टली तिथूनच कॉपी पेस्ट करतो. तर हे जर कॉपी पेस्ट केलं आपण डायरेक्टली, तर इथं पेस्ट केलं ते, तर सेम कोड आहे. तर जर आपण तो रन केला, तिथं मगाशी फक्त इथं ट्री नोड होता, तर नोडचा ट्री नोड केला तर मी त्या ठिकाणी, ते त्यांनी तसं देताना स्ट्रक्चर तसं ट्री नोड दिलं ते आपल्यावरती, तर हे पास झालं. जसे आपण प्री ऑर्डरमध्ये आलो, तर प्री ऑर्डरसाठी पण तुम्हाला भेटेलच क्वेश्चन. तर सेम असेल, एक तुम्हाला आन्सर स्टोअर करायचे. तर तुमची स्टेप असेल प्री ऑर्डर कराल तुम्ही रूटला, आणि सिम्पली नेक्स्ट स्टेप असेल की रिटर्न आन्सर. तर कोड सेमच आहे, आधी लेफ्ट पार्ट, नंतर सॉरी आधी आन्सर, परत लेफ्ट राईट. तर हे रन होतंय आता. तर रन झालं, जर सबमिट केलं मी, तर हे पण 100%. तर असं तुम्ही करू शकता सॉल्व. तर हे तुम्हाला चांगलं समजलं असेल मी अपेक्षा करतो. त्याची तर टाइम आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी जे खूप इम्पॉर्टंट आहे म्हणू शकता प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. तर टाइम कॉम्प्लेक्सिटी आपण कशी काढतो, तर किती नंबर, म्हणजे प्रत्येक जो डेटा आहे तो किती वेळा ट्रॅव्हर्स होतोय. तर ह्या एक्झाम्पलमध्ये बघितलं तर आपल्याकडं जर समजा n नंबर ऑफ नोड्स असतील, तर प्रत्येक नोड एक वेळेस ट्रॅव्हर्स होतोय, त्यामुळे त्याची टाइम कॉम्प्लेक्सिटी बिग O ऑफ n राहील, कारण प्रत्येक नोड तुम्ही एक एक वेळा ट्रॅव्हर्स केलाय ना. आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी काय असेल, तर स्पेस कॉम्प्लेक्सिटी इथं O ऑफ H आहे. तर हे H म्हणजे नंबर ऑफ नोड्स नाहीये, तर हे काय आहे, हाईट ऑफ ट्री. सो जर तुम्ही मगाशी जर एक्झाम्पल बघितलं असेल, तर तुमच्याकडे तुम्ही आता म्हणाल की आपण एक्स्ट्रा स्पेस नाही यूज केला, पण इंटरनली ते स्टॅक यूज करते ना रिकर्शनसाठी. तर त्या स्टॅकमध्ये एका टाइमला मॅक्स किती नोड्स असू शकतात, तर त्याचे जेवढी हाईट आहे तेवढे नोड्स असू शकतात. जर मगाशी आपण एक्झाम्पल, आता इथं जर आपण हे लीड कोडचं आहे तर ह्याच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं, तर मॅक्झिमम ह्याच्या स्टॅकमध्ये एका टाइमला किती नोड्स असू शकतात. तर पहिला 1 असेल, त्यानंतर 2 असेल, त्यानंतर 5 असेल, आणि 6 असेल. म्हणजे ह्याच्या ऐवजी 7 पण असू शकतो, पण मॅक्सिमम 4 नोड्स असतील त्याच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे ते हाईट आहे ट्रीची 4. कारण ज्यावेळी 1 येईल त्यावेळी पुश होईल, 2 आल्यानंतर 2 साठी स्टॅक मध्ये गेला, 4 आला, 4 स्टॅक मध्ये गेला, तर 3 झाले ह्या केसमध्ये. त्यानंतर 4 प्रोसेस झाला, 4 प्रोसेस झाल्यानंतर तो 2 ला आला, 2 ला आल्यानंतर ना 2 स्टॅक वरती परत जसं सांगितलं पुश होईल, परत 5 ला आला, 5 ला आल्यानंतर 5 परत स्टॅक वरती पुश झाला, 5 स्टॅक वरती पुश झाल्यानंतर तो 6 ला आला, आणि 6 पुश केला त्याने स्टॅक मध्ये, त्याच्या लेफ्टला गेला. अशा पद्धतीने म्हणजे मॅक्झिमम तुम्ही एवढंच नोड पुश करणार आहे, कारण त्याच्या खाली नोड नाहीये ना. तर एका नोड म्हणजे मॅक्झिमम हाईट तुम्ही म्हणू शकता की तेवढे नोड्स असतील. तर तशी ते स्पेस कॉम्प्लेक्सिटी असेल. करतो की हे समजलं असेल की कसं वर्क होतं हे टाइम स्पेस, आणि बाकीचं आधीचं जे समजवलं होतं ते इंटरनली पण मी सांगितलं की कसं स्टॅक वर्क करतं, आणि कोड तुम्ही कसा म्हणजे प्रोसेसिंग कसं होतं त्याचं.